नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या युट्यूब चॅनलवर सर्व महिला व ज्या काही मुली तयारी करत असतात पोलीस भरतीची पदानुसार ग्राउंडची रूपरेषा कशी असते आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। उंचीमध्ये सूट आहे का, उंची कोणत्या पदासाठी किती लागते याबाबत पण आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। आपल्याकडे आहे GR आणि या GR च्या माध्यमातून आपल्याला ही सर्व माहिती पाहिजे आहे। ग्राउंडच्या बाबतीत कुठलीही समस्या असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगायला विसरू नका, त्या पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील। चला तर मग मित्रांनो, आपण पाहणार आहोत महिलांसाठी पोलीस शिपाई मध्ये कोणते कोणते पद असतात। पोलीस शिपाई चालक, बँड्समन, सशस्त्र पोलीस नसतं, लक्षात घ्या। कारागृह शिपाई भरती म्हणजे या पदासाठी महिला उमेदवार फॉर्म भरू शकतात। चला मित्रांनो, त्यांच्यासाठी लागणारं ग्राउंड काय असतं ते पाहू। सर्वात प्रथम, जर चॅनलवर नवीन असाल आणि कागदपत्राची माहिती नसेल तर कागदपत्राबाबतचा एक व्हिडिओ टाकलेला आहे, नक्कीच तो व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका। आता हे पोलीस शिपाई पद आहे, गट क मध्ये मोडतो आणि त्याच्यामध्ये लागणार ग्राउंड काय आहे ते पाहणार आहोत आपण। आणि शैक्षणिक अर्हता, उंची, सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। बघा, लक्षात घ्या, इथे काय म्हटलेलं आहे, पोलीस शिपाईसाठी महिला उमेदवारांना 155 सेंटीमीटर पेक्षा कमी उंची नसावी। कशासाठी? महिला उमेदवारांसाठी 155 पेक्षा कमी उंची नसावी, हे खूप महत्वाचं आहे। ठीक आहे, आता ग्राउंड बघू आपण। शारीरिक पात्रतामध्ये जाऊ आपण आता पुढे। तर पहा, इथे महिला उमेदवारासाठी 800 मीटर धावणे या गटासाठी त्यांनी 20 मार्क ठेवलेले आहेत। 100 मीटर धावणे 15 गुण आहेत, गोळाफेकसाठी 15 गुण आहेत। मित्रांनो, इथे 4 kgचा गोळा असतो, लक्षात ठेवा। कितीचा गोळा असतो? 4 किलोचा गोळा असतो। त्यानंतर या 800 मीटर धावण्यासाठी 2 मिनिट 50 सेकंद वेळ असतो आणि 100 मीटर धावण्यासाठी 14 सेकंद वेळ असतो। हे ग्राउंड असतं। आता महिलांमध्ये तृतीय पंथीय असणाऱ्या महिलांसाठी सुद्धा सेम ग्राउंडची रूपरेषा आहे, जे की महिला फिमेल किन्नर जे असतात त्यांच्यासाठी ही काय आहे मित्रांनो, तृतीय पंथीयासाठी ग्राउंडची रूपरेषा आहे। आता त्याचबरोबर लेखी चाचणी सर्वांना माहीतच असणार आहे। त्यानंतर चालक पदासाठी काय असतं ते बघू आपण। हे बघा, पोलीस शिपाई चालक या पदासाठी त्यांना उंची किती असते ते सुद्धा पाहणार आहोत आपण। महिला उमेदवारासाठी उंची काय असते? आता बघा, लक्षात घ्या, महिला उमेदवारासाठी उंचीमध्ये जर विचार केला तर 158 सेंटीमीटर पेक्षा कमी उंची नसावी। किती? 158 सेंटीमीटर पेक्षा कमी उंची नसावी। म्हणजे चालक पद महिलांसाठी किती असली पाहिजे उंची? 158 सेंटीमीटर असली पाहिजे। विथ LMV लायसन असलं पाहिजे। प्रत्यक्षरित्या गाडी चालवता आली पाहिजे। बऱ्याच महिलांचं काय झालेलं असतं, गाडी त्यांना काय करता येते, चालवता येत नाही, पण लायसन असतं, पण आपल्याला ते 25 मार्क मिळवायचे असतील तर 20 मार्क मिळवायचे, 25 मार्क मिळवायचे असतील तर आपल्याला ती गाडी चालवता आली पाहिजे, जीप चालवता आली पाहिजे आणि मोठा पिंजरा सुद्धा चालवता आला पाहिजे। हे खूप महत्वाचं आहे। ठीक आहे, यांच्यासाठी ग्राउंडची रूपरेषा काय असते ते पाहू। आता पहा, ग्राउंड मध्ये महिलांसाठी फक्त 2 इव्हेंट ठेवलेले आहेत। पोलीस चालक मध्ये 2 इव्हेंट, एक म्हणजे पहिला 800 मीटर धावणे 30 गुणासाठी, गोळाफेक 4 kgचा गोळा 20 गुणासाठी आणि 50 काय असणार आहे, 50 मार्क ग्राउंड साठी असणार आहे। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ग्राउंड मध्ये आणि महिलांचा सहभाग कसा असावा, उंची किती असावी, आणि विद्यार्थी मित्रांनो, महिलांसाठी जी काही स्वर्ण संधी आहे, जे की पोलीस भरतीमध्ये या पोलीस शिपाई, पोलीस कारागृह, पोलीस बँड्समन, पोलीस चालक आणि पोलीस जे काही या कारागृह वगैरे वगैरे गृहमार्ग या काही संधी आहेत, ती संधी न डावलता येणाऱ्या आगामी काळामध्ये तुम्हाला पोलीस व्हायचं असेल तर हा GR तुम्ही व्यवस्थित वाचून
आगामी काळामध्ये पोलीस होऊ शकता. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या जास्त सबस्क्रायबर म्हटलं तर महिलाच आहेत. महिलांचे अनेक व्हिडिओ आहेत, तुम्ही नक्की पाहू शकता. तुम्हाला मार्गदर्शनासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. पुरुषांनी सुद्धा नाराज व्हायचं नाही. पुरुषांना सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत. महिलांच्या बाबतीत काही महिलांना माहिती नसतं, ग्रामीण भागातल्या महिला असल्यामुळे त्यांच्यासाठी खास व्हिडिओ बनवत असतो. विद्यार्थी मित्रांनो, जग सगळ्या गोष्टी करत असतं, जगाच्या वेगळं आपण काहीतरी करत असतो. त्यामुळे येणाऱ्या आगामी काळामध्ये जे काही तुम्ही पोलीस भरती करू इच्छिता महिलांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय. तुम्हाला नक्कीच मदत मिळणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.